तर त्र्यंबकेश्वर मंदिरात आढळून आलेलं शिवलिंग पुरातन नाही। त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त कैलास भुलेंनी हा महत्त्वाचा खुलासा केला। अमृतकुंड स्वच्छ करताना पुरातन शिवलिंग आढळून आल्याची अफवा असल्याचं त्यांनी सांगितलं। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, मंदिराच्या विश्वस्तांनी हे आवाहन केलं। आता परत आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने त्याची साफसफाई करत असताना त्या ठिकाणी साफसफाई केल्यानंतर ते परत दृष्टिक्षेपात आलं आणि ते सुस्थिती आहे, कोणी तेपर्यंत घेऊन गेलेलं नाही आहे। परंतु आता लोकांनी त्याचा अशा प्रकारे प्रचार प्रसार रील्स आणि मीम्स बनवल्या की शिवलिंगाचं दर्शन झालं, शिवलिंग सापडलं। तर असं हे कोणतेही जे आहे प्राचीन अर्वाचीन किंवा ऐतिहासिक किंवा आध्यात्मिक मान्यता असलेलं किंवा त्याला कोणत्या प्रकारे स्थापित केल्याचं किंवा काही त्याचे संदर्भ असलेला असं शिवलिंग नसून एक नर्मदेश्वर त्या ठिकाणी स्थापित केलेलं आहे। तर कोल्हापूरच्या निपाणी देवगड मार्गावरील फेजी वडेमध्ये रस्त्यावर झाड कोसळलं। झाड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत झाली। तर निपाणी देवगड मार्गावरील फेजी वडेत रस्त्यावर झाड कोसळलेलं आहे। ही दृश्य आता समोर येत आहेत। झाड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत झाली। तर चिपळूणमध्ये एनडीआरएफचं पथक दाखल झालेलं आहे। संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असतं। एनडीआरएफचं पथक चिपळूणमध्ये तैनात करण्यात आलेलं आहे। तर मानगाव भादा वकडे या जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून पाण्यातून प्रवास करण्याची वेळ आली। मातीच्या भरावामुळे पाण्याचा निचरा जो आहे तो रोखला गेला। जळगावच्या दीक्षितवाडीतील महावितरणच्या कार्यालयात गळतीमुळे पावसाचं पाणी साचलंय। कार्यालयातील उपअभियंत्यांच्या दालनासमोरच पावसामुळे छतातून गळती सुरू झाली। साचलेल्या पाण्यातूनच ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना वाट काढण्याची वेळ येते। तर पावसानं दमदार हजेरी लावता सह्याद्री पुन्हा एकदा हिरवाईनं नटला आहे। रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ प्रसिद्ध जेनीत धबधबा प्रवाहित झाला। धबधबा प्रवाहित झाल्यानं मोठ्या संख्येनं पर्यटक या ठिकाणी येत आहेत। तर मालेगावमध्ये कलेक्टर पट्टा भागात घराचा स्लॅब कोसळला। स्लॅब कोसळून आजीचा आणि नातवाचा मृत्यू झाला। सततच्या पावसामुळे घरातील स्लॅब कोसळल्याची माहिती मिळते। तर भंडाऱ्यामध्ये गोसीखुर्द धरणाचे 11 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले। वैनगंगा नदीपात्रामध्ये 13,042 क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात आलं। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला। तर रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पंचायत समितीच्या आवारात मोठं झाड कोसळलं। 10 ते 25 दुचाकींचं नुकसान झालंय। चिपळूणमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जोरदार वाऱ्यामुळे जीर्ण झालेलं झाड कोसळलं। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी। मागील काही तासांपासून चिपळूणमध्ये सोसाट्याचा वारा आणि पाऊस जोरदार होता आणि यामध्येच एक झाड आहे कोसळलं। आपण पाहू शकता दृश्यामधून पंचायत समितीचं कार्यालय जे आहे या ठिकाणी असणारं हे मोठं झाड आहे हे अचानकपणे कोसळलं आणि अशी परिस्थिती आपण पाहू शकतो की या ठिकाणी असणाऱ्या या ज्या गाड्या आहेत, बाईक आहेत, ह्या आपण पाहू शकतो या दृश्यांमधून की याच्यावरती हे झाड आहे कोसळलेलं आहे। पूर्णतः बुंद्यापासून निष्ठून आलेलं झाड आहे। हे अशा पद्धतीनं मोठं झाड हे पंचायत समितीच्या आवारात कोसळलं। इथं असणारे कर्मचारी आहेत आणि आलेली इथं अन्य ग्रामस्थ आहेत, यांच्या ज्या गाड्या आहेत, बाईक आहेत, यावरती हे झाड अशा पद्धतीनं कोसळलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। पृष्ठकाळ साळगावकर, टीव्ही मराठी, चिपळूण, रत्नागिरी।